मायमोगाचो येवकार खबरो सांगता जवाहर. सुरवेक हेडलायन्स. IRBN हवालदार अमित नायकाचे कर्नाटकांतल्यान हुबळीच्या पुलिशेंत आत्मसमर्पण. आरोपी सुलेमान खान उर्फ सिद्दीकीक पुलीस बंदखणींतल्यान पळून वचपाक केल्ली मजत. अमित नायकाक अटक पूण सिद्दीकी बेपत्ता. बाळी आयज परत लवणलो व्हडलो कंटेनर. डेमांनी मोडून उडयले 2 लायटी खांबे. अशीर हायवेक लागून कंटिन्युअसली घडटात कंटेनर पडपाच्यो घडणुको. सांखळी पर्ये मजगतीच्या वाठारात काळखाचें साम्राज्य. पेटनाट स्ट्रीट लायटी. रानटी जनावरांचो मेकळेपणान वावर. लोकां मदीं पातळ्ळा भय. कोण घालतलो उजवाड? महत्वाचो प्रश्न. आणि आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. जमिनी बळकावपाच्या प्रकरणांनी घुस्पल्लो दुबावीत सुलेमान खान उर्फ सिद्दीकी पुलीस बंदखणींतल्यान पळून गेलो. ड्युटीचेर आशिल्लो RIBN हवालदार अमित नायकान तेका पळोवन वचपाक मजत केल्ली. तो अमित नायक कर्नाटकांतल्या हुबळी पुलिशेक शरण येयला. अमित नायकाक अटक केला पूण सिद्दीकी अजून बेपत्ता आसा. शुक्रारा सकाळी घडिल्ले हे घडणुकेक लागून गोयच्या कायदो अंमलबजावणी यंत्रणेक धपको बसला. CCTV फुटेजी प्रमाण फांतोडेर 2.5 वरांच्या सुमाराक रायबंदच्या गुन्यांव फाट्याच्या लोकोपात खानाची राखण करपाची जापसालदारकी आशिल्लो हवालदार अमित नायकान खुबशा जमीन बळकावपाच्या प्रकरणात आरोपांक तोंड दिवपी 55 वर्सां पिरायेच्या दुबाविताक पळून वचपाक मजत केली. हे फुटेजीत नायक सेल अनलॉक करून खानांक पळून वचपाक मजत करतना दिश्टी पडटा. ते उपरांत दोगूय यामा R15 मोटरसायकलीन वेगान भायर सरतात आनी पणजे वाटेन वतात. पळून वचप सोंपें आशिल्लें. गोंय कर्नाटक शिमेवयल्या दोनूय पुलीस चेक पोस्टांक दोगांच्या फाटल्यान वचपाचें लक्षात आयलें ना. सुरक्षतायेचो भंग फकत 2 वरां उपरांत कळ्ळो आनी चवकशेंत बेगीन कळ्ळें की नायकान काळजीपूर्वक रचिल्ले येवजणेंत खानांक बंदखणींतल्यान पयस वचपाक दिल्लो. नायकाचे हे कारवायेक लागून पुलीस खात्यान ह्या त्रुटीची अंतर्गत चवकशी सुरू केल्या. नायक आनी खान ह्या दोगांचो सोद घेवन तांकां धरपा खातीर खासा पंगड कार्यरत आसा अशें पुलीस उपनिरीक्षक वर्षा शर्मान सांगलें. आमी शेजारच्या राज्य पुलीस दळा कडेन संबंद दवरून आसात. भौशीक वाठारांनी अलर्ट लायल्यात तिणें सांगलें. पळून गेल्ल्यान खर राजकीय प्रतिक्रिया आयल्यात. विरोधी फुडाऱ्यांनी पुलीस दळाच्या उंचेल्या अधिकाऱ्यांक जापसालदारकी दिवपाची मागणी केल्या. IRBN हवालदार अमित नायकाच्या आत्मसमर्पणा उपरांत आप गोंय अध्यक्ष अमित पालेकारान हो प्लॅन बरे तरेन नियोजीत करून वरिश्ठाच्या सुचोवण्या सयत चालीक लायला असो आरोप केलो. मजगती हे घडणुकेक लागून न्याय राखपाक भाजपा सरकाराचे अपेस उक्ताडार येता अशें काँग्रेसीचे अमित पाटकरान सांगले. आमी टायम एंड अगेन सांगत आसा की हे BJPचे सरकार म्हणटा ते गोंयचे जागे विकपाक उठला. कंप्लीट फेलियर ऑफ लॉ अँड ऑर्डर इज करंटली द सिच्युएशन ऑफ गोवा. आता एक अक्यूज जो जमनी हडपाच्या प्रकरणान जाका अरेस्ट करता तो क्रायम ब्रांचाच्या कस्टडींतल्यानूच धांवता आणि ताका धांवपाक मदत कोण करता? हांच्याच पुलीस डिपार्टमेंटाचो IRB कॉन्स्टेबल. म्हणजे तुमी हे मुद्दम षडयंत्र रचयले दाखोवपाक की आमी ताका धरलो आणि ताका तुमीच पळयलो. आय थिंक द SP क्रायम ब्रांच हॅज गॉट नो मॉरल ऑथॉरिटी टू स्टे देअर ऑन दॅट चेअर बिकॉज इफ एन अक्यूज्ड is being allowed to flee from his own custody, this is mockery of law and order and democracy which is happening in Goa. जे आमी सांगता की हे सरकार पळय जी अमेंडमेंटा हाडटा फॉर लँड कन्वर्जन 17 to 39A गोंयचे जागे जमनी भाटां बेसां विकपाक हे पळय हे ते की खंय तरी अक्युजाक धरला म्हूण दाखोवप आनी सोडप. So we condemn this act. The DGP of Goa, the Chief Minister of Goa, who is the Home Minister, has to answer what is happening in Goa. की बाबा तुवें गोंयच्यो जमनी विकपाचो ठेका बीन घेतला तुवें आनी तुगेल्या मंत्र्यांनी, कित्याक तूं गोंयचे जागे विकीत आहा. मुख्यमंत्र्याचो कांयच कंट्रोल ना गोंयच्या जाग्याचेर. अरे गोयची संस्कृती, गोयची अस्मिताय, गोयची आयडेंटिटी जर आज राखून दवरतलो जाल्यार फक्त आमचे
जागे आणि जमनी उरल्या त्योय तुम्ही विकपा उठल्या. आय थिंक दिस इज अ व्हेरी सॅड स्टेट ऑफ अफेअर दॅट टुडे ही असली घटना घडल्या. म्हाका दिसता द DGP ऑफ द स्टेट, द चीफ मिनिस्टर हॅज टू कम क्लीन ऑन दिस. सुलेमान खान 4 वर्सां परस चड काळ अटक टाळटालो, पूण जायत्या म्हयन्याच्या चवकशे उपरांत नोव्हेंबरांत खासा तपास पंगडान ताका धरलो. पळून गेल्ल्या खानाचेर 3 वेगवेगळ्या प्रकरणांनी आरोप आसात. कॉन्स्टेबल नायकान मजत केली म्हण सुलेमान खानाच्या पळून गेल्ल्यान गोंय पुलिसांच्या अंतर्गत कामकाजाचेर आनी हाय प्रोफायल गुन्यांवकारी दुबाविताची देखरेख करपात शिथील आसा हाचेर उजवाड पडला. कर्नाटक पुलिसांच्या खर सहकार्याक लागून आतां जायते पंगड खानाचो सोद घेवपाचेर लक्ष केंद्रीत करतात अशें अहवालांतल्यान दिसून येता. गंभीर गुन्यांवकारांक हाताळपा खातीर गोंयच्या पुलीस दळाचे परिणामाविशीं विरोधी पक्ष जापो मागतात. हाचोच अर्थ हें वातावरण तापतलें हातूंत दुबाव ना. गोवा 365 खातीर मनीष परब आनी ओमकार देशप्रभू. NH-17 चेर अशीर रस्त्याक लागून कंटेनर कंटिन्युअसली पडत आसात. फाटीं पडलेलो कंटेनर पुलिसांनी व्हेलो. आयज परत आनीक एक कंटेनर पडलो. तो व्हरपाक व्हडली क्रेन जाय. गोवा 365 कंटिन्युअसली हे अपघात दाखयत आसा जाल्यार सरकारान कंटिन्युअसली आडनदर चलयल्या. पळयात रमेश नायक रावताचो रिपोर्ट. आज आमी आसात ते नॅशनल हायवे 17 आसात आनी वो 17 रोड जो आसा वो एक्सिडेंट झोन म्हणून वो पयलीं साकूनच आसा. ह्या नॅशनल हायवे 17 जो हायवे आसा वो फक्त 3 ते 4 मिटरांचो आसा. आनीक लोक खुबशे मागत आसात कितलींशीं वर्सां जाले की वो बायपास काडचो म्हणून, पूण आज पर्यंत सरकार हेजेर कानार हात धरना. म्हणूनच आज अशे हे गाडी ज्यो आसात त्यो अशें करून पडत रावतात. ही एकूच गाडी न्हू, आज ही गाडी व्हडलो कंटेनर जो पडला वो बांडली पडले कडेन आसा. आनीक देमानीक एक कंटेनरान 2 लायटी खांबे उडयले कडेन आसा आनी सगळे लोकांक लायट ना. आनीक सगळे लोक मागत आसात की हो नॅशनल हायवे 17 जो आसा हो खंय तरी वायडनींग करचो आनी दुसरे वटेन जो बायपास काडचो म्हणून. पूण आजुनी जी यंत्रणा आसा ही खंय तरी कांयच करता अशें दिश्ट पडना. आतां एक्विजिशन केन्ना करतले, एक्विजिशन केले कडेन आसा काय ना, बाकीचो बेल्ट जो आसा हे एक्विजिशन करून त्यांचे टेंडर जालो आनीक बायपास चालू जाले कडेन आसा. पूण आमचे कुंकळी साकून जो बांडली आसा हो तसोच आसा आनी तेजे खातीर हे एक्सिडेंट जातात. हांगा खंय तरी कोणाक कांय जालें ना, फक्त एकटो जो मायनर इंजर्ड आसा. पूण चड एक्सिडेंट जावन लोक मरता म्हणून वाट पळयत आसा काय आज हो जो कंटेनर पडले कडेन आसा हांगा एकूण जो जर 4 ते 5 कंटेनर ह्याच जाग्याचेर पडले कडेन आसा. कित्याक हांगा रोड जो आसा हो सामको अशीर आसा. म्हणूनच मागता लोक बेगीच्या बेगीन ह्या सायडीक वायडनींग करचें, माती घालून कित तरी हो ज्यो गाडी पडटा हो झोन क्लियर करचें म्हणून मागतात. सद्या कुंकळी पुलिसांनी बदनाम केले कडेन आसा. एक गाडी जी आसा कंटेनर आसा हो पुलीस स्टेशनार व्हरून दवरला आनी आज हो जर काडटा जाल्यार व्हडली केळीक जाय पडटा. त्या हे व्हडले कंटेनर आसात. म्हणून लोक हांगचे मागतात की बेगीच्या बेगीन बायपास करचो म्हणून. आनी ह्यो कांय जाणांच्यो जित्यो जागत्यो प्रतिक्रिया. रस्तो अशीर, तेतूंत हायवे, ओव्हरटेक करतना हमखास अपघात जातात. सरकाराक लोक हें सांगत आयल्यात, पूण हायवे आशिल्ल्यान कोणच दाखल घेयना. समीर केरकार सांगता. सकाळी 5:30 सुमार ॲक्सिडेंट जालो. हेजे पयलीं 3 ॲक्सिडेंट जाले आहा. 3 ॲक्सिडेंट जाले, पूण हेजे पयलीं सुद्दां सांगलां की सरकारा कडेन मागयल्लें की बाबा हो रोड मातसो वायडनींग करचो. हो रोड जो आहा रुंदी आहा ती 3 मिटर आहा. आनी गाडी समज गाडी जुनी गाडी आतां क्रॉस जाता तेन्ना प्रॉब्लेम जाता. ताका लागून तो सकाळी दुसरी गाडी ओवरटेक करी तेन्ना ही गाडी गवणाली, गाडी पडली. तो कोण इंजर्ड आसा? ड्रायव्हर क्लिनर कोण तो इंजर्ड आहा. मातसो मार लागला ताका. बेगीतल्या बेगीन सरकारान एक दुसरो एक पर्यायी मार्ग दुसरो काडची. कित्याक हो रस्तो सामको बारीक आहा. नातर एक तर कितें पूण एक उपाय करची. आनी हे व्हडले कंटेनर येता ह्या रोडार. व्हडले कंटेनर येता आनी ओवरटेक करता तेन्ना एक्सिडेंट जाता. हे रस्त्यार हायवे म्हणपा न्हू, हो एक गल्लीचो रस्तो. एक आमचे एक वेस्टुऱ्या गांवांत फ्रेंड येयलो म्हाका, ताणेंच म्हणलें की बाबा गल्ली रस्तो आनी गोवा कितें उरलें काम ना अशें म्हणलें. म्हणून गोवा 365 खातीर रमेश नायक रावत आनी वैष्णवी साळगांवकर. घेऊ एक ल्हानसो विसव.
विसवपरान येवकार पळोवया फुडल्यो खबरो. सांखळी पालिका वाठार ते परये मजगती 1.5 किलोमिटरांचो रस्तो स्ट्रीट लायट नासलेल्यान काळखात पडला. हांगा उजवाड कोणें घालप? सांखळी पालिकेन का परये पंचायतीन लोकांक प्रश्न सतायता. ही सतावणूक सोपोवन कोणे तरी उजवाड घालपाची गरज उपरसल्या. कोण उजवाड घालता पळोवया. आमी हो रस्तो जो पळयता तो सांखळीच्यान परये पंचायतीन वता आनी थंयसरच गोवा इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट हें आसा आनी हांगा पळयल्यार जाल्यार सामको काळोख हांगा दिसता. हांगा एकूच शॉप आसा हें, ते जेन्ना बंद जातले तेन्ना हांगा सामको आनीक काळोख जातलो. तेंच्यांनी म्हटलां की हांगासर खुबश्या वेळार हांकां अजगर तशेंच जे रानटी जनावरां आहा ती दिश्टी पडल्या. हांगासर जे इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट आहा थंयसर जी भायलीं भुरगीं आसा थंय शिकपाक ती केन्ना हांगासर भायर सरतात रातची अशें कळ्ळां आमकां. त्या खातीर हांगासर जी स्ट्रीट लायट सामकी गरजेची आसा, कित्याक तर हांगासर कितेंय घडपाक शकता. हांगा चोरयो जाता अशें तेंच्यांनी म्हटलां. हांगा रातचे कोणी बसतात, सोरो पिवपाक बसतात अशें बी तेंचें कळ्ळां. आनी कचरो ह्या वाठारांत खुबसो जाला. ताका लागून दिसता की हांगा काळोख म्हणून येवन जी गोश्टी आहा त्यो घडटा. त्या खातीर हांगासर स्ट्रीट लायट येवप ही सामकी गरजेची गरज आसा. कित्याक 1.5 किलोमिटर सांखळीच्यान इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट पर्यंत लायट सामकीच ना, सामको काळोख आसा हांगा. आनी लेट नायट समज हांगासून कोण एकटो वता जाल्यार कितेंय घडपाक शकता तेज्या वांगडा. त्या खातीर हांगासर गव्हर्मेंटान लक्ष मारपाक जाय आनी इन्स्टिट्यूट मॅनेजमेंटा सारकी व्हडली संस्था हांगा आसल्या कारणान हांगासर एक लायटी येवपाची सामकी गरज आसा. कित्याक भायले भुरगे आसल्या कारणान तांकांय दिसतलें की गोंयांत येदी व्हडली इन्स्टिट्यूट आसा आनी थंय त्या जाग्याचेर रस्त्याचेर लायटीच ना. त्या खातीर हांगा पंचायत जावं फुडें पंचायत आसा आनी हांगा पर्यंत म्युन्सिपालिटी आसा, सांखळी म्युन्सिपालिटी, तेंच्यांनी लक्ष घालून हांगासर लायटी घालपाक जाय. तेन्नाच हांगासर जे कितें घडटा, कचरो उडयतात तशेंच चोरी जातात त्यो कमी जातले. हे वाटेर गोंय इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हें एक मुखेल शिक्षणीक केंद्र आसा. स्ट्रीट लायटी नाशिल्ल्यान फकत विद्यार्थ्यांकूच न्हय तर ह्या रस्त्यार प्रवास करपी थळाव्यांकय धोको आसा. कित्याक तर खास करून रातच्या वेळार रानवटी जनावरां रस्त्या वयल्यान मेकळेपणान भोंवताना दिश्टी पडटात. भिवपाची गरज ना म्हटले तरी काळोख आशिल्ल्यान लोक कित्याक भिवपाचे नात? यही मेरा घर, ये रोड सांखली शिवाजी सर्कल से डायरेक्ट जेएम कॉलेज तक होके आगे पुड़िया में जाके पहुंचा. लेकिन मेरे ख्याल से यहाँ पे लाइट ज़रूरी है. यहाँ पे मैनेजमेंट स्टूडेंट लोग आता है, ये रोड से काफ़ी लोग आता है. मैं जब फोन करता है तो भी लाइट नहीं रहता है यहाँ पे. वो लोग मेरे को भी काफ़ी बहुत बार बोला थोड़ा लाइट चालू रखने के. कभी कभी सांप जाता है इधर से उधर, कभी कभी जंगली जानवर घूमता है. तो मैंने बोला ये तो कंप्लेन मैं किसी को नहीं कर सकता हूँ, उतना बड़ा ज़्यादा जान पहचान भी नहीं है. आप लोग कॉलेज का जो मेन है ऊपर स्टाफ वो लोगों का कीजिए. तो अभी एक कचरा वचरा क्यों होता है इधर? लाइट नहीं इसलिए? वो मेरे को ठीक से पता नहीं है. लेकिन देखिए मैं भी यहाँ पे दुकान जब बंद करके जाता है, कोई आके देखता है इधर बियर पी के बैठा, बियर का डब्बा गिरा हुआ, क्या अचानक टेबल गायब हुआ, लेके गया कोई उठा के, अभी तक मिला नहीं. परसों दिन ब्रांच उठा के फेंका था एक जंगल में, उधर से लाया. बल्ब चालू रखता हूँ अभी, पहले नहीं रखता था. चालू बल्ब निकाल के इधर फेंक दिया था. 3 दिन बाद मैं पानी ढालने गया पोपई का झाड़ में, तो भी देखा बल्ब इधर. लाइट नहीं इसलिए प्रॉब्लम होता है? हाँ मेरे ख्याल से भी वही लगता है. आपका डिमांड क्या है इधर लाइट लगाने का? डिमांड बोला तो लाइट लगा तो अच्छा है. हर तरफ ही लाइट है रात को, हर रास्ता में सांखली म्यूनिसिपैलिटी. लेकिन म्यूनिसिपैलिटी एरिया मेरा इधर तो लास्ट एरिया, आगे हारवेली में एरिया होता है, पंचायत लगता है. तो कैसे किया गवर्नमेंट किया करेगा क्या है उसको ही पता है, मेरे को कुछ पता नहीं. गोवा 365 खातीर महेश कोळेकार आणि ओमकार देशप्रभू. शुक्रारच्यान रापणकारांचे सी फूड फेस्टिवल हरमलच्या दर्यादेगेर गाजावाजत सुरू जाला. 13 तारखेक सुरू जाल्लें हें फेस्टिवल 14 आनी 15 तारखे मेरेन जातलें. ह्या फेस्टिवलांत दर दिसा पारंपारीक आनी सांस्कृतीक कार्यावळी आसतात. पळयात संदीप कामुलकाराचो रिपोर्ट. रापणकाराचे सी फूड फेस्टिवल हे आयच्यान हरमलात 3 दिसां खातीर स्टार्ट जाल्लें आसा. आनी आमचे गोंयचे ट्युरिजम
यांच्यांनी हांकां पालो दिल्लो आसा आनी हे आतां सुरू जावपाचें आसा. पळोवपाक गेल्यार ट्युरिस्टांची गर्दी बिचाचेर भरपूर आसा आनी सगळ्या तरेचे स्टॉल्स लायलेले आसा आनी सगळ्या तरेचे ट्युरिस्ट म्हाज्या फाटल्यान तुमकां दिसता. आनी आत्ताच रापण मारपाक एक बोट सुद्दां MLAचे हस्ते समुद्रान गेल्लेली आसा आनी आतां ती रापण वट्टले आनी जे कितें नुस्तें येतले ते मागीर हांगासर सगळ्यांक येता तशें वांटले वयतले, नाजाल्यार तेचे हुमण बी कितें तरी केले वयतले, नाजाल्यार भाजले वयतले, तळ्ळे वयतले आनी तशें दितले. सी फूड फेस्टिवल सगळे जाण हांगा म्हाका दिसता सगळ्यांत चड ट्युरिस्ट हांगा आहा, फॉरेनर्स हांगा येयलेले आहात, एन्जॉय करतात. रापणकाराचे सी फूड फेस्टिवल तुमकां एंटायर तुमकां सेटअप सगळो दिसता. हांगासर ट्रेडिशनल रापणकार कशे रापण मारतात हे आयज सुरवात केल्ली आहा. आतां रापण मारतले आनी आतां आमचो ऑनरेबल टुरिझम मिनिस्टर येतलो, जेन्ना रापण वट्टले तोय पार्टिसिपेट जातलो. सो एक्सायटमेंट चड म्हणजे गोंयचो ट्रेडिशन म्हणजे कल्चर रापणकाराचो कितें आहा तो आमी आयज हांगासर दाखोवन दिला. तेका लागून चड एक्सायटेड आहा. धन्यवाद म्हणटा आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टराक तशेंच आमच्या ऑनरेबल टुरिझम मिनिस्टराक की तेंच्यांनी कितले वर्सांनी पणजेच्यान हांगासर आमकां हरमला ह्यो फेस्टिवल दिला आनी म्हाका दिसता ह्यो 3 दीस मोठ्या प्रमाणात हांगासर सेलिब्रेट करता. गोवा 365 खातीर संदीप कामलकर, समृता खणगांवकर आणि वैष्णवी साळगांवकर. घेऊया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळया उरिल्ल्यो खबरो. तायक्वांडो अकादमी ऑफ वाश्कोन, तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया आणि तायक्वांडो असोसिएशन ऑफ गोवा हांच्या जोड पालवान चौथी इंडिया ओपन तायक्वांडो चॅम्पियनशीप घडोवन हाडली. 13 ते 15 डिसेंबर मजगती म्हापश्या पेड्यां स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सात ही चॅम्पियनशीप चलतली. पळयात. Unless and until you prove your capabilities, you prove your guts, then only the people like us will pick you and will polish you. And that is why I always quote that you are the diamonds. You are a dazzling like a diamond in your chosen field. Why the diamond is shining? Why it is dazzling? Because it has got some qualities. I want to welcome all the athletes, officials, and everyone to our tiny and beautiful state, Goa. Goa is known for its beautiful sceneries, beautiful landscape. Goa is known for its as a land of heritage. Goa is known as land of films because one of the biggest film festival takes place in Goa. But after national games,
And thank you to the federations like Taekwondo Federation of India. Because of all your efforts, Goa has been recognized as land of sports also. इतना ही कहना चाहूँगा सबको और मंत्री साहब को स्पेशली कि ताइक्वांडो जो मार्शल आर्ट का एक लाइन है वो एक्चुअली स्पोर्ट्स के माध्यम से हमारे स्कूल के करिकुलम में, गोवा के स्कूल के करिकुलम में एक्चुअली उसका एक बेसिक उसका लेसन्स उसके बारे में, टेक्निक्स के बारे में, सेल्फ डिफेंस के बारे में, स्पेशली हमारी जो महिला, हमारी जो बहनें जो है जो स्कूलिंग जाते हैं, बाद में स्टूडेंट्स कॉलेज के लिए जाते हैं, अभी जो सभी जो माहौल देखा जाता है देश भर में, उसमें एक खुद को एक अपना जो कॉन्फिडेंस बिल्डअप करने के लिए जो मार्शल आर्ट्स है एक्चुअली उसका योगा का फॉर्म भी है और उसका सेल्फ डिफेंस का भी फॉर्म है, और अपना कॉन्फिडेंस कि हाँ मैं जा सकता हूँ, मैं कर सकता हूँ, ये जो फीलिंग होनी है वो ऐसे ही प्रैक्टिस से होती है. The players who have come from different part of the countries, all the parents, because you see 5 years, 6 years, youngster who are, I must thank Mahadev Tavan for organizing the championship, because you see 6 years also, youngster with their parents who will be in this arena because they don't get this opportunity in the nationals. But when it is open, everybody can show their talent. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकर, समृता खणगांवकर आणि भक्तीपै बाळगी. स्पोर्टिंग क्लब दवलीन सांज उजेदी आर्यलाक 4-0 गोल फरकान हारयलो. बेताळभाटी पंचायत प्ले ग्राउंडार ही फुटबॉल सर्त जाली. बेतळबाटी स्पोर्ट्स क्लबान ही मॅच घडोवन हाडली. स्पोर्टिंग क्लब दवल्लेन जैत मेळोवन 7वें मार्टिन कप फुटबॉल सर्तीचे सेमीफायनली सुवात मेळयली. पळयात रंगलेलो खेळ. गोवा 365 खातीर संदीप तुयेकार, समृता खणगांवकर आणि भक्तीपै बाळगी. गोंयांत शेनवारा सुक्या हवामानाचो अदमास उक्तायला. तापमानात व्हडलोसो बदल जावंक ना. ताज्या हवामान अपडेटात म्हटलां उत्तर आनी दक्षिण गोंय दोनूय कडेन दीसभर सुकें उरपाची शक्यताय आसा. हवामानाची कसलीच शिटकावणी ना. हवामान खात्यान दिल्ले माहिती प्रमाण राज्या खातीर कसलीच शिटकावणी वा अलर्ट दिवंक ना. ताका लागून थळाव्यांक आनी पर्यटकांक एक शांत आनी सुखदिणो दीस पळोवपाक मेळटलो. पूण कांय वाठारांनी धुकें पडपाची शक्यताय आशिल्ल्यान दिसपाचें प्रमाण उणें जावंक शकता. चडांत चड तापमान सुमार 34 डिग्री सेल्सियस मेरेन पावपाचो अदमास आसा, जाल्यार उण्यांत उणें तापमान सुमार 23 डिग्री सेल्सियस उरतलें. येता त्या दिसांच्या तापमानाचो दृश्टिकोन एकंदर हवामानाच्या परिस्थितीत व्हडलोसो बदल जायना अशें सुचयता. शेनवारा सुकें हवामान. हवामानाची शिटकावणी ना. मुखेलपणान धुकें आशिल्लें नितळ मळब. तापमान उरतलें स्थिर. शेनवारचें तापमान 34 डिग्री सेल्सियस आनी 23 डिग्री सेल्सियस. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आयचें हें कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.